जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, शेवटी हक्कासाठी मागण्या कशा पद्धतीने आणि कशी एकी लागते तुम्ही आजच्या पुण्याच्या आंदोलनावरून तुम्ही बघत असणार. बघा, पुण्याचं आंदोलन विद्यार्थ्यांनी जे एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आंदोलन कशा प्रकारे तीव्र केलं आणि कशा पद्धतीने एकी दाखवली आणि एकीमुळे काय फायदा होईल तर तुम्हाला बघा लवकरच महाराष्ट्र सरकारचा JR येईल आणि त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या दिसतील. याच प्रकारे पोलीस भरतीसाठी वयवाढीसाठी विद्यार्थी आंदोलन करत होते नागपूर, पुणे, मुंबई. त्यावेळेस बरेच जण तिथं बी एकी नव्हती, पण जेव्हा एकी झाली तर तुम्हाला ही भरती पण लवकर, ही वयवाढ बदल संदर्भातलीच भरती लवकरात लवकर आहे ज्या विद्यार्थ्यांचं एज बार झालेलं आहे. आणि इथं पण विद्यार्थ्यांचा जो एमपीएससी मध्ये जे आंदोलन आहे, जे सरकार वेळेवर शब्द देऊन भरत्या काढत नाही आणि भरत्या JR लेट करतं आणि ते JR लेट केल्यानंतर ती तारीख योग्य लागू करत नाही, त्यामुळे अशा पद्धती विद्यार्थ्यांचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा विद्यार्थी एकत्र आल्यावर हे तुम्हाला दिसत असेल. तुम्ही बघा स्क्रीनवरती, तुम्ही पण भरपूर व्हिडिओ पाहिले असतील. मग आता फॉरेस्ट भरती बद्दल विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही काहीतरी आवाज उठवा. तर दादांनो लक्ष द्या, एका दुखाचं काम नाही इथं. जेव्हा आपला आवाज पोहोचेल, जेव्हा असे तुम्ही हजारोच्या संख्येने जेव्हा पोहोचणार, एकत्र दिसणार, तेव्हा तुमच्या गोष्टी मान्य केल्या जातील. कारण की या इथं आज हल्ली तुम्ही पाहत असणार वातावरण, प्रत्येक गोष्ट ही संघर्षातूनच भेटते आणि जिथं माप जास्त मोठं असेल तिथं मागण्या लवकर मान्य होत आहेत. तर बघू आता इलेक्शन संपल्यानंतर करा एकी. कारण की तुम्ही ज्या ज्या क्लासमध्ये शिकतायत, ज्या सर्व विद्यार्थी जिथे जिथे तुम्ही फॉरेस्ट भरतीची प्रॅक्टिस करताय त्या सरांनाही विनंती करा की सर काहीतरी एकी करा जेणेकरून फॉरेस्ट भरती लवकर येईल. आणि त्याच पद्धतीने फॉरेस्ट भरती पण लेट निघाल्यामुळे भरपूर विद्यार्थी एजबार आहेत, जे मागच्या भरतीत 1-2 मार्कांना नापास आहेत आणि या भरतीत ते एजबार आहेत. तर वनरक्षक भरतीसाठी पण आपल्याला सर्व एकी येऊन जर तुम्ही सर्वांनी जर एक केलं तर तुम्हाला सांगतो फार लवकर वनरक्षक भरतीचा JR येईल आणि भरती पण होईल. पण त्यांनाही माहिती आहे आपण एकी नाही, जेव्हा फॉर्म भरण्याची संख्या येते आणि तो आकडा 4 लाख, 5 लाख, 6 लाख असा आकडा निघतो, मग जेव्हा भरतीसाठी का भरणे एकत्र येत नाही. आणि जास्त नाही, तुम्हाला सांगतो 2, 4, 5,000 विद्यार्थी बी एकत्र आले ना, 5,000 विद्यार्थी, 1% बी विद्यार्थी बाहेर, 1% 100 मधून त्यांनी जर बाहेर होऊन थोडस आवाज उठवला ना तर भरती लवकरात लवकर पाहायला भेटेल. तर बघू या 15 तारखेपर्यंत, तर 16 तारखेपर्यंत काही होणार नाही. एमपीएससी विद्यार्थ्यांकडनं हे शिकण्यासारखं आहे की मानावं लागेल भावांनो, तुमची एकी जबरदस्त आहे आणि एकीमुळे तुमच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील. कारण तिथं जरांगी पाटील साहेब पण आलेले आहेत, अजून भरपूर जण येतील आणि आवाज उठवतील आणि त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होतील. परत सांगतो सर, हा व्हिडिओ एमपीएससीच्या काय मागण्या होत्या जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती नाही, बिचाऱ्यांना नाही समजत काय कशा पद्धतीने चालू आहे, त्यांना फक्त एकी दिसते. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सांगतो मित्रांनो, मागण्या यासाठी होती, गव्हर्नमेंटची 7 महिने भरती लेट झाली एमपीएससीची आणि त्या लेट झाल्यामुळे भरपूर विद्यार्थी वयामधून बाद झाले. मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एवढ्या दिवस लेट केली, आम्हाला शेवटी आता वयावरनं तुम्ही, ही तुमची चुकी आहे सरकारची आणि तुम्ही आमच्यावरती बोजा टाकू नका. आम्हाला सुधारित JR आणि आम्ही सर्व त्या JR नुसार 1 जानेवारीचा JR तिथून त्या तारीख धरा, तुम्ही मागची तारीख पकडू नका नोव्हेंबरची. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. मानावं लागेल, माझं काम आहे. वनरक्षक भरती करणाऱ्यांनो प्रॅक्टिस तर कराच, पण जेव्हा गरज पडली तर नक्कीच तुम्ही तयारीत राहा. लवकरच आपला पण JR निघेल. कारण की 2 वर्ष प्लस भरती होऊन गेलेले आहेत, आपली भरती आलेली नाही. म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि फॉरेस्टच्या भरतीचे जेवढे विद्यार्थी आहेत तुमचे डोळे उघडावे यासाठी पण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परत सांगतो मित्रांनो, मानावं लागेल. तुम्ही जेव्हा पुण्यातले व्हिडिओ पाहिलेले आहेत, पुण्यातले आंदोलन पाहिले, जेव्हाही तुम्ही एमपीएससी असेल, महाराष्ट्र लोक सेवा आयोग असेल, जेव्हाही तुम्ही एकी दाखवली त्यांना झुकावं लागलं. आणि यावेळेस मी तुमच्या मागण्या 100% पूर्ण होणार आहे. कारण तुमची एकीच गर्दी पाहिल्यावरच कळते या मागण्या तुमच्या पूर्ण होणार आहे. चला मित्रांनो, अशाच तुम्ही व्हिडिओ बघत आहात जे महाराष्ट्रातून, तुम्ही शिका यांच्याकडून की आपले मोठे भाऊ जे एमपीएससी करतायत ते कशा पद्धतीने त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेत आहेत. चालेल, मग भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.